एखादी विशिष्ट भाषा तिसरी भाषा म्हणून बंधनकारक असा निर्णय सरकारने केलेला नाही। तिसऱ्या भाषेच्या संदर्भामध्ये ते विद्यार्थी, त्यांचे पालक, त्यांना जे योग्य वाटेल त्या भाषेवर त्यांनी निर्णय करायचा आहे। साधारणपणे राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 यामध्ये साधारणपणे त्यांनी वेगवेगळे तज्ञ, मार्गदर्शक या सर्वांनी अभ्यासपूर्ण ही जी काही नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 आणलेली आहे यामध्ये त्यांनी हे पण मी स्पष्ट करतो की याच्यातल्या काही बाबी त्यांनी राज्यांवर ठेवलेल्या आहेत। कुठलीही गोष्ट बंधनकारक की त्या सरकारने, त्या राज्य शासनाने हे असं केलंच पाहिजे, हे करायला नको असं त्याने बंधनकारक केलेलं नाही। त्याच्यामध्ये असं अधोरेखित केलेलं आहे की संशोधनाने स्पष्टपणे दर्शवलेले आहे की साधारणपणे वय वर्ष 2 ते 8 या वयात मुले भाषा अतिशय लवकर शिकतात। असं जे काही वैज्ञानिक आहेत, तज्ञ आहेत, त्यांचं मनोगत आहे। आत्ताच्या घडीला केंद्र शासनाने मातृभाषेला प्राधान्य देण्याचं ऑलरेडी याच्यामध्ये सूतोवाच केलेले आहे त्या राज्यांना। त्यांच्या सूचनेनुसार साप्ताहिक जे काही तासिका आहेत याच्यामध्ये 10 तासिका त्यांनी सुचवलेल्या आहेत, परंतु आपल्या राज्याने 10 तासिकेच्या जागेवर साप्ताहिक 15 तासिकेचा समावेश केलेला आहे। याचा अर्थ असा आहे की आपली जी मातृभाषा आहे मराठी, आठवड्यातल्या ज्या 10 तासिका 35 मिनिटाची एक तासिका ज्या घ्यायला पाहिजे त्याच्या जागेवर आठवड्यातून 15 तासिका 35 प्रत्येकी 35 मिनिट असं घेण्याचा निर्णय आपल्या शासनाने केलेला आहे। आणि आता जी काही चर्चा तिसऱ्या भाषेच्या संदर्भामध्ये, आणि तिसरी भाषा म्हणजे ज्या भारतीय 20 ते 22 भाषा आहेत या भाषांपैकी ते विद्यार्थी, त्यांचे पालक जी भाषा निवडतील त्या भाषेच्या साठी साप्ताहिक फक्त 5 तासिका हे त्या ठिकाणी निश्चित केलेले आहे। आता सर्वसाधारणपणे इयत्ता पहिली दुसरी याच्यामध्ये जेव्हा आपण त्या लहान बाळांना, बालकांना अगदी मराठी पण जेव्हा शिकवायला घेतो तर त्याच्यामध्ये साधारणपणे काही चित्र दाखवून, काही बडबड गीते
ज्याला आपण मौखिक बोलतो, तोंडी, अशा पद्धतीने पहिले शिक्षण दिलं जात आहे. आणि आताच्याही तिसऱ्या भाषेच्या निर्णयामध्ये इयत्ता पहिली दुसरी करता मौखिक शिक्षण आपले शिक्षक बांधव त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना देतील. पुस्तकं ही शिक्षकांच्या साठी असतील, पहिली दुसरीचे, जे मौखिक शिकवायचं आहे. अशा पद्धतीचं त्या ठिकाणी नियोजन असणार आहे. आता तिसरी भाषा म्हणून साधारणपणे जे काही राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे त्याच्यामध्ये पण त्यांनी लिहिलेलं आहे की इयत्ता तिसरी पासून पुढे, आणि म्हणून त्याची पुस्तकं, त्याचं लिखाण, त्याचं अध्ययन हे तिसरी पासूनच होणार आहे. पहिली दुसरीच्या इयत्तेमध्ये हे फक्त मौखिक शिक्षण त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना दिलं जाणार आहे. याचे कुठलेही पुस्तकं किंवा हे विद्यार्थ्यांवर लादलं जाणार नाही. आणि मग जसं मी सांगितलं की आपल्या भारतीय 20 ते 22 भाषा आहेत. त्या भाषांच्या पैकी ते विद्यार्थी त्या ठिकाणी निवड करू शकतील. हो, पाठीमागच्या शासन निर्णयामध्ये आम्ही असं म्हटलेलं होतं की साधारणपणे त्या वर्गातले 20 पेक्षा जास्ती विद्यार्थी जर सांगतील की एक विशिष्ट भाषा आम्हाला शिकायची आहे, तर तिथे ते शिक्षक आपण उपलब्ध करून देणार. आणि त्याच्यापेक्षा जर कमी संख्या असली तर साधारणपणे त्यांना ई प्रणालीचा वापर करून आपण ते शिक्षण त्या ठिकाणी देण्याचं नियोजन करणार आहोत. मला आपल्या माहिती करता निदर्शनास आणून द्यायचं आहे की साधारणपणे आपल्या संपूर्ण राज्यामध्ये गेल्या अनेक वर्षांच्या पासून, अगदी 30, 40, 50 वर्षांच्या पासून वेगवेगळ्या माध्यमांच्या आणि वेगवेगळ्या भाषेच्या शाळा सुरू आहेत, प्रगतीपथावर आहेत काही वर्षांच्या पासून. ती आकडेवारी पण मला आपल्या समोर ठेवायची आहे. साधारणपणे आपल्या राज्यामध्ये 1,08,157 शाळेंची संख्या आहे. 2,11,79,673. आता हे दर वर्षाला थोडं व्हेरिएशन होत असतं. हे जे आकडेवारी आहे ही UDAIS 24-25 वरची आहे. 2,11,79,673. शिक्षकांची संख्या आहे 7,43,948. आता मी कोणत्या कोणत्या माध्यमांच्या शाळा आहेत ते आपल्या माहिती करता सांगतो. साधारणपणे मराठी माध्यमाच्या 85,702 शाळा आहेत. 1,27,61,364 विद्यार्थ्यांची संख्या आहे. आणि 4,55,100 ही शिक्षक बांधवांची संख्या आहे. दुसऱ्या क्रमांकाला इंग्रजी 15,118 शाळेंची संख्या आहे. 66,89,059 ही विद्यार्थ्यांची संख्या आहे. 2,34,769 ही शिक्षक बांधवांची संख्या आहे.
हिंदी 5096 शाळेंची संख्या आहे. 12,52,423 विद्यार्थ्यांची संख्या आहे. 37,629 ही शिक्षकांची संख्या आहे. उर्दू 1600 शाळेंची संख्या आहे. 4,02,706 विद्यार्थ्यांची संख्या आहे. 13,313 ही शिक्षकांची संख्या आहे. आणि मग गुजराती, कन्नड, तमिळ, तेलुगू, सिंधी अशा पद्धतीने इतर पण भाषांच्या माध्यमांच्या शाळा आहेत आणि मग त्या विद्यार्थ्यांची तिकडे संख्या आहे. तसंच मुंबई परिसराचा जर आपण विचार केला तर साधारणपणे 4,085 एकूण शाळा आहेत आणि 18,09,576 विद्यार्थ्यांची संख्या आहे. 56,885 शिक्षकांची संख्या आहे. आता मराठीच्या शाळा आहेत 930, इंग्रजीच्या शाळा आहेत 2,121, हिंदीच्या शाळा आहेत 474, उर्दूच्या शाळा आहेत 377, गुजराती शाळा आहेत 107, कन्नड आहेत 35, तमिळ आहे 29, तेलुगू आहेत 12. ही आपल्या मुंबई उपनगर शहर आणि उपनगरची ही आकडेवारी आहे. मला वाटतं की आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता 5वी पासूनच आताच्या घडीला काही वर्षांच्या पासून हिंदी शिकवली जाते. जसं मी सांगितलं की टप्प्याटप्प्याने इंग्रजी मग पहिलीपासून आता शिकवली जाते आहे. हिंदी भाषेतील आताच्या घडीला जी काही पुस्तकं बाजारामध्ये उपलब्ध आहेत ती पुस्तकं ही मी आताच्या घडीला जे तुम्हाला शाळेंची आकडेवारी दिली त्या माध्यमांच्या शाळेच्या साठीची दर सालाबादाप्रमाणे ती पुस्तकं आहेत. आता काही निर्णय केला आणि त्या निर्णयाप्रमाणे नवीन पुस्तकं बाजारात बालभारतीने आणलेली आहेत असं बिलकुल नाही. हो, पहिला जेव्हा शासन निर्णय आपण केला होता त्यावेळेस एक प्रारूप पुस्तक आपण तयार केलं होतं, परंतु नंतर जेव्हा आपण स्थगिती केली तर तेव्हापासून ते तिथेच स्थगित करण्यात आलेलं आहे. या क्षणाला म्हणजे जे शिक्षकांच्यासाठी पण आपण जे तयार करणार होतो तर ते पण पुस्तक अद्याप छापण्यात आलेलं नाही. आत्ताच्या घडीला बाजारामध्ये जी काही पुस्तकं आहेत ती पुस्तकं गेल्या अनेक वर्षांच्या पासून सालाबादाप्रमाणे जे इतर माध्यमांचे जे काही शाळा आहेत त्या शाळेंच्या साठीची ती पुस्तकं आहेत. म्हणजे आपल्या माध्यमातून मला सगळ्यांना हे नम्रतेने सांगायचं आहे. दुसरं आपल्या माहितीकरता सांगायचं आहे की राज्य मंडळाच्या मराठी व इंग्रजी या माध्यमांच्या व्यतिरिक्त इतर जे काही भाषिक शाळा आहेत त्याच्यामध्ये गेल्या अनेक वर्षांच्या पासून त्रिभाषा सूत्र या गेल्या अनेक वर्षांच्या पासून लागू आहे. उदाहरणार्थ जसं मी तुम्हाला 7-8 माध्यमांच्या भाषेची नावं आपल्या समोर सांगितली. ते मराठी आल्यामुळे किती भाषा कंपल्सरी केली आपण. मराठी कंपल्सरी केल्यामुळे झालं असं नाही. मी ते सांगतोच आहे.
त्याचं डिटेल पण सांगतोय. तर त्यांची जी भाषा आहे ती भाषा मराठी बंधनकारक आपण केलं आणि इंग्रजी. अशा पद्धतीने जर आपण विचार केला, तसं मी 2,11,00,000 संख्या राज्याची आपल्या समोर ठेवली, तर आकडेवारी असं बोलते की साधारणतः 20 ते 25% विद्यार्थी, कारण काही इंग्रजी माध्यमांच्या पण काही ज्या शाळा आहेत तिथं पण ते तिसरा विषय त्या ठिकाणी शिकवत आहेत, त्रिभाषा. याचा अर्थ असा आहे की गेल्या काही वर्षांच्या पासून त्रिभाषा या सूत्राप्रमाणे साधारणपणे 20 ते 25% विद्यार्थी यांना हे शिक्षण दिलं जात आहे. आता काही हे राष्ट्रीय शिक्षण धोरणाप्रमाणे त्याच्यामधला जो काही आणखी एक मुद्दा आहे त्रिभाषा धोरण. तर साधारणपणे आताच्या घडीला पहिलीपासून लडाख आणि जम्मू काश्मीर आणि पहिली दुसरीला मौखिक, जसं मी सांगितलं की तिथे पुस्तकं किंवा इतर याचा विषय नाही, आणि प्रत्यक्ष पुस्तकं आणि लेखन वाचन हे तिसरी पासून मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात, उत्तराखंड, सिक्कीम या राज्यांमध्ये तिसरी पासून त्रिभाषेचं सूत्र त्या ठिकाणी स्वीकारण्यात आलेलं आहे. या राज्यांमध्ये कुठली भाषा तिसरी शिकवली जाते? त्यांनी त्यांच्या चॉईस केलेल्या आहे. त्याबद्दल ती माहिती पण असली पाहिजे. डिटेल विद्यार्थ्यांच्या संख्याबद्दल ही राज्य काय काय भाषा शिकवतात माहिती घेऊ आम्ही, परंतु 1-2 राज्यांमध्ये जी माहिती घेतली तर त्याच्यामध्ये साधारणपणे हिंदी मोठ्या प्रमाणात असं त्यानावर आहे. तरी पण ती आकडेवारी घेऊन आम्ही तुम्हाला देऊ. दादा आता पुस्तकं तयार आम्ही ठेवतो आणि तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं जे काही भूमिका असेल आणि तुमच्याही सर्वांच्या अनुभवाचा ज्या काही चांगल्या सूचना असेल, शेवटी आपल्याला आपल्या राज्याच्या विद्यार्थ्यांचं हित बघायचं आहे. हा काही दादा भुसेचा व्यक्तिगत अजेंडा आहे किंवा अशाचा काही भाग नाही. जसं मी सांगितलं की राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये पण बालमानस शास्त्रानुसार वय वर्ष 2 ते 8 या वयोगटातील लहान मुलांमध्ये, बालकांमध्ये कौशल्य आत्मसात करण्याची सर्वोच्च क्षमता असेल असं त्या ठिकाणी शास्त्र बोलत आहे. आणि मी आपल्या माहितीकरता हे पण सांगितलं की पहिली दुसरी या वर्गामध्ये अगदी बाबा पुस्तकं नाही किंवा इतर काही बाबी नाही. शिक्षकांना पुस्तक आणि त्याच्यातनं मग ते चित्र, ती गाणी, त्या कविता, बडबडगीत त्याला आपल्या मराठीमध्ये आपण बोलतो आताच्या मराठी भाषेच्या शिकवण्यामध्ये. तर अशा पद्धतीने आनंददायी मौखिक शिक्षण दिलं जाणार आहे. मला वाटतं की याच्यातला आणखी जो आपण पाहतो की देश पातळीवर ज्या पद्धतीने आता अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट ही जी संकल्पना येऊ पाहते आहे, त्याचे डिटेल आमचे राहुल रेखावारजी आयुक्त महोदय आहेत, या संदर्भात ते माहिती देतील की बाबा आपले जे विद्यार्थी आहेत आपल्या
राज्याचे ते देश पातळीवरच्या काही बाबींमध्ये त्यांना ते गुण क्रेडिट गुण त्या ठिकाणी मिळायला पाहिजे. त्याचं सविस्तर माहिती आपल्याला देतील. त्याच्या उपर आणखी 1-2 मुद्दे